उगे उपस्थित होत्या। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। यापुढे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा सर्व सवलतधारकांसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। हे कार्ड रोखविरहित व्यवहारांना चालना देणार असून त्याची किंमत 199 रुपये निश्चित केली आहे। जुने कार्ड दिल्यास ते 149 रुपये असेल। महामंडळानं यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज आणि NSDL पेमेंट्स बँकेशी करार केला आहे। 3000हून अधिक अधिकृत एजंट आणि सर्व बस स्थानकांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। आधार आणि सरळ क्रमांकाशी संलग्न असलेल्या या कार्डामुळे तिकीट दराची अचूक नोंद आणि सवलतीची पारदर्शक अंमलबजावणी होईल। ग्रामीण भागातील प्रवाशांनाही याचा लाभ मिळावा यासाठी विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे। आणि आता राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर।